तुमच्या स्वप्नातील घरासाठी आणि भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर येथील श्री महालक्ष्मी नगर मध्ये होय, अगदी 2,25,000 रुपयापासून गुंठे जागा, तेही आपल्या पंढरपूरमध्ये. श्री महालक्ष्मी येथील प्लॉटिंगची खास वैशिष्ट्ये: तार कंपाऊंड, रोड, प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन, वृद्धांसाठी सिमेंट बाकडे आणि असं बरंच काही. तेव्हा भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी आणि तुमच्या स्वप्नातील घरासाठी संपर्क श्री महालक्ष्मी नगर, कोटी रोड, सिंहगड कॉलेज समोर, फुट रस्ता पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. पंढरपूर नगरपालिकेने चतुर्थ वार्षिक कर निर्धारणाच्या अंमलबजावणीबाबत हरकती मागवण्यासाठी 9 नोव्हेंबर 2023 रोजी 2 वर्तमानपत्रातून प्रसिद्धीकरण दिले. 12 डिसेंबरपर्यंत हरकती सूचना दाखल करण्याची मुदत असतानाच आतापासूनच शहरातील अनेक मालमत्ताधारकांना पालिकेकडून जवळपास 40% इतकी करवाढ असलेल्या नोटिसा पाठवण्यात येऊ लागल्याने शहरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. आज तीर्थक्षेत्र आघाडीचे काही माजी नगरसेवक तसेच शहरातील विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या संपर्क कार्यालयात बैठक घेण्यात आली. तर नगरपालिकेकडून प्रस्तावित असलेल्या सदर करवाढी विरोधात अनेकांनी या बैठकीत आपली भूमिका मांडत शहरातील नागरिकांना रस्ते, पुरेसे आणि शुद्ध पिण्याचे पाणी आदी मूलभूत सुविधा देण्यास अपयशी ठरलेल्या पालिकेच्या विरोधात प्रत्येक प्रभाग वाईज बैठक घेत नागरिकांना प्रस्तावित करवाढी विरोधात संघर्ष करण्याचे आवाहन करण्याचे या बैठकीत ठरले. तर येथील बैठकीनंतर या सर्व पदाधिकारी यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांची भेट घेऊन जनतेच्या संतप्त भावनेबाबत माहिती देत सदर करवाढीचा प्रस्ताव त्वरित मागे घ्यावा, अन्यथा उग्र जनआंदोलन उभारू असा इशारा देण्यात आलाय. सर्वपक्षीय नेत्यांनी आज शिवना घेराव घातला. आता हिवाळा चालू आहे, करवाढ झाली, काय सांगाल? पंढरपूर नगरपालिकेने जी करवाढ केली त्या करवाढीमध्ये नगरपालिकेने सांगितले की 10% करवाढ केली, परंतु प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी काही ठिकाणी 27%, काही ठिकाणी 40%, काही ठिकाणी 100%, 300%, 400% करवाढ झाली. आणि मग त्या ठिकाणी नागरी सुविधा मिळत नाहीत. एका बाजूला पंढरपुरातले सगळे रस्ते खराब आहेत, पंढरपुरात स्वच्छ पाणी येतं आहे, एका बाजूला आरोग्याची सेवा नाही, शिक्षणाचा विशेष कर आणि पंढरपूर नगरपालिकेच्या सगळ्या शाळा बंद आहेत. आणि मग हे कर घेतले जात आहेत, वृक्ष लागवडीचा कर घेतात, परंतु वृक्ष लागवड होत नाही, संवर्धन होत नाही. आणि मग हे कर वाढवले जातात, परंतु त्या ठिकाणी सुखसुविधा मिळत नाहीत. तर त्या ठिकाणी सुखसुविधा देईपर्यंत आपण करवाढ करू नये अशी या ठिकाणी भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली. आज नगरपालिकेने जो काही प्रशासक आहे आणि प्रशासकाला असा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का, आणि ते तपासून हे दीपवाळी आणि वारी हे एकत्र असताना त्या ठिकाणी प्रसिद्ध केल्यामुळं आज 12 तारीख त्याची लास्ट डेट दिली, परंतु नोटीस पोचल्यानंतर 30 दिवसामध्ये आमच्या हरकत नोंदवायला मुदत मिळाली पाहिजे, परंतु तशी मिळाली नाही. तर त्या ठिकाणी आम्ही आज त्यांना प्रामुख्यानं मागणी केली की प्रत्येक नागरिकाला, प्रॉपर्टी धारकाला त्या ठिकाणी नोटीस मिळाल्यानंतर 30 दिवसाची मुदत मिळावी, जेणेकरून त्याचं म्हणणं त्या ठिकाणी तो सादर करेल आणि नैसर्गिक न्यायतत्वानं त्याला त्याचा न्याय मिळेल. आणि आम्ही त्या ठिकाणी ही भूमिका घेतली. त्या ठिकाणी सीओना आम्ही त्याबाबत सांगितलं आहे, जर सीओनी याच्यावरती त्वरित 2 दिवसात कारवाई नाही केली तर आम्ही त्या ठिकाणी जनआंदोलन उभा करू आणि नगरपालिकेला ही जी काही करवाढ आहे ह्यापासून त्या ठिकाणी रोखू, ह्याला स्थगिती द्यावी. आज कोरोनाचा काळ त्या ठिकाणी झाला आहे, 2 वर्ष त्या ठिकाणी पंढरपूरच्या नगरपालिकेमध्ये वारी झाली नाही आणि एका बाजूला पंढरपूर तालुका दुष्काळ म्हणून जाहीर केला जातो आणि मग दुष्काळामध्ये ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी आम्हाला कर माफ केला जातो आहे, शिक्षण फी माफ केली जाते, त्या ठिकाणी लाईटमध्ये सवलत दिली जाते आणि दुसऱ्या बाजूला त्याच तालुक्यातल्या शहराला मात्र अशी करवाढ होणं ही दुटप्पी भूमिका आहे. आज दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती ही करवाढ पुढे ढकलण्यात यावी आणि स्थगिती त्वरित द्यावी अशी आम्ही मागणी केली. आणि त्यासाठी जर वेळ पडली, यांनी जर त्वरित त्याच्यावरती स्थगिती नाही दिली तर आम्ही सर्वजण मिळून पंढरपुरामध्ये जनआंदोलन उभा करू आणि या नगरपालिकेकडून कोणत्याही परिस्थितीत स्थगिती मिळवावी. एकीकडे जनआंदोलनाचा इशारा दिलेला आहे, निवेदन दिलं आहे, काय वाटतं पुरेपूर यश मिळेल? नक्की नगरपालिका हे त्या ठिकाणी विचार करेल नाही तर आम्ही त्या ठिकाणी पंढरपूरच्या सगळ्या नागरिकाला त्या ठिकाणी एकसंघ करू
आणि त्या ठिकाणी सगळ्याला त्या ठिकाणी सुज्ञ करू आणि पंढरपूर नगरपालिका कशा चुकीच्या पद्धतीनं वागते आहे ही सगळ्यांना त्या ठिकाणी पटवून देऊ आणि आक्रोश त्यांचा जो आहे तो थडक या ठिकाणी नगरपालिकेवरती घेऊन येऊ आणि याच्यातनं नगरपालिकेला वाकवून आम्ही त्या ठिकाणी ही सगळं थांबवू. विद्यमान आमदारांनी यावर आवाज उठवलेला नाही आहे, काय सांगू शकाल? ते भाजपचे विद्यमान आमदार आहात, त्यांना करविषयी माहिती आहे तर देखील आवाज उठवला गेला नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांच्याच पक्षाचं सरकार आहे, परंतु त्यांना काही ना काही करून ह्या सर्वसामान्य जनतेची पिळवणूक कशी होईल या पद्धतीचं धोरण हे राष्ट्रीय लेवलवर राबवलं जातं. त्यामुळे इथं देखील तेच त्या धोरणाला साथ देत आहेत. पंढरपूर नगरपालिका किंवा पंढरपुरातल्या नागरिकांपेक्षा त्या ठिकाणी त्यांना पक्ष महत्त्वाचा असल्यामुळे त्यावर आवाज उठवत नाहीत, परंतु आम्ही त्या ठिकाणी मजबूतपणे आवाज उठवू आणि त्याला न्याय मिळवू. सातत्याने नगरपालिका 35 वर्षापासून नगरपालिका सत्ताधाऱ्यांकडे आहे, वारंवार टीका टिप्पणी होते, मात्र विकास होत नाही. विकासाचा मुद्दा हा आत्तापर्यंत गाजत आलेला आहे. पंढरपूर शहरात मानव तसा विकास झाला नाही, काय सांगू शकाल? पंढरपूर गेले 35-40 वर्ष ज्या ठिकाणी सत्ता आहे त्या सत्तामध्ये त्या ठिकाणी काम झालेलं नाही हे आपल्या माध्यमातून आणि नागरिकांना दिसतंय. मग रस्त्याच्या सोयीसुविधा असतील, पाण्याची व्यवस्था असेल. आज आम्ही देश स्वतंत्र होऊन 70 वर्ष झालं तरी मूलभूत सुविधांसाठीच आज त्या ठिकाणी आबदतोय. आणि विशेष म्हणजे पंढरपूर एकमेव त्या ठिकाणी तालुका शहर आहे की जिथं राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री प्रत्येक वर्षाला त्या ठिकाणी येतात आणि प्रत्येक वर्षाला वारीचा निधी असेल, वेगवेगळे निधी मिळतात, परंतु या ठिकाणी कुठल्याही सुखसुविधा मिळत नाहीत. मला नक्की खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये ह्यांना नागरिक जागा दाखवतील आणि विकास त्या ठिकाणी भविष्य काळामध्ये करण्याची संधी देतील. सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली कुठेतरी प्रशासक काम करते असं मला नाही, आत्ता आम्हाला त्यांच्या आज प्राथमिक बैठक झाली आहे, त्याच्यातनं अंदाज दिला आणि त्याच्यावरती आम्ही जर तसं दिसलं तर त्यांना देखील आम्ही वेठीस धरू.